जय शिवराय मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. बांधवांनो, आपण जो लाईव्ह घेतला तो नेटवर्कच्या इश्यूमुळे व्यवस्थित झालेला नाही आहे, त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ आपण अपलोड करत आहे. मित्रांनो, आपण त्या लाईव्हमध्ये येत्या 72 तासामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. व्याप्ती मात्र भाग घेण्याची कंडिशन मात्र 35% ते 40% एवढी आहे. जसा जसा सप्टेंबर महिना उजळेल तसा तसा पावसाचा जोर देखील वाढणार आहे. त्याच बाबतीत आपण आजचा आढावा घेणार आहे. मित्रांनो, 30 तारखेला म्हणजे शुक्रवारी पावसाचा जोर जळगाव, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात वाढणार आहे. त्याचबरोबर वाशिममध्येही काही ठिकाणी वाढणार आहे. सुरुवातीलाही सांगितले भाग घेण्याची टक्केवारी फक्त 35% आहे. 50% भागांना तो बारीक बुरबुर सटकारी किंवा ह्याच पावसाचे वितरण या भागात पडणार आहे. नांदेड, अकोला, अमरावती सुद्धा 30 तारखेला आणि 31 तारखेला पावसाचा जोर वाढतोय. शुक्रवार आणि शनिवारी जोर जास्त प्रमाणात वाढतोय. त्याचबरोबर भोकरदन, जाफराबाद परिसरातही भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. आणि विशेष म्हणजे सोलापूर, लातूर, नांदेड या पाट्यातही याच तारखेला ह्या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची कंडिशन आहे. हिंगोलीला चक्क 4 ते 5 दिवस पाऊस भाग बदलत, पण व्याप्ती मात्र त्याची 70% आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना एक चांगला पाऊस, ज्या भागांमध्ये कमी पाऊस पडत त्यांना हा गुड न्यूज आहे, ज्यांना अति पाऊस झाला यांनाही बॅड न्यूज आहे. याचमध्ये धुकं ही जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचा विशेष रडार जो आहे तो जळगाव, धुळे, नंदुरबार, त्यानंतर नागपूर या भागात देखील जास्त प्रमाणात राहणार आहे. हे चित्र बघायला गेलं तर 30-31 नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी बऱ्याच देखील पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, सातारा, पंढरपूर, मोहोळ, अहमदनगर परिसरात देखील हीच कंडिशन मध्यम ते हलक्या पावसाची आहे. तर काही ठिकाणी जोरदार सटकारा देखील येण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक ढगाळलेलं वातावरण ह्या शनिवारी देखील पाहायला मिळणार आहे. वार कोणता आहे हे देखील लक्षात ठेवत चला, नाहीतर उद्या पुन्हा कमेंट करता तुम्ही आम्हाला पाऊस सांगितला ना, आज तर काहीच नाही आला. हे वार शनिवारचं आहे, येणाऱ्या काळातली कंडिशन. त्याचबरोबर तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. जर तुमचं कोणी तिकडे संपर्कातला असेल तर यांच्यासाठी देखील बॅड न्यूज असणार आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस सुरू होणार आहे. शनिवारची कंडिशन म्हणजे 31 तारखेला पावसाचा जोर हा मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये असणार आहे. बीड आणि जालन्यामध्ये झडीसह स्वरूप देखील या शनिवारी पाहायला मिळणार आहे. तर या नागपूर, चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना विनंती आहे, उद्याच्या दिवस तुम्हाला जेवढे काही कामं करता येईल तेवढे करा. म्हणजे 29 तारखेला संध्याकाळी पुन्हा तुमच्या भागामध्ये भाग बदलत पावसाला सुरुवात होईल. आता एक्झॅक्टली कंडिशन आता कालच्या 27, आजच्या 28 या बाबतीत देखील बोलूयात. बऱ्याच जणांचे कमेंट थोड्या उलट्या येतात. मित्रांनो, ऐकताना उलटं ऐकू नका, सरळ ऐका, म्हणजे तुम्हाला जे सांगतो ते समजेल. मी पहिलेही सांगितले, हा पाऊस पूर्णपणे उघडीप देत नाही आहे, फक्त 80% भागांना उघडीप देईल. म्हणजे तुमच्या गावाला पडेल, बाकीच्या 1-2 गावाला पडणार नाही, ही कंडिशन आहे. हे देखील समजून घेत चला. आणि हा शॉर्टकट व्हिडिओ होता, त्या लाईव्हचा सारांश होता. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, ह्या आजच्या आणि उद्या दिवस त्यांना उघडीप मिळेल असेल तुम्ही कामं करत राहा. सटकारा मात्र संध्याकाळच्या वेळेला दुपारी 3:30च्या पुढे येणार आहे. सकाळच्या वेळेला देखील उद्याच्या 29 तारखेचा जर अंदाज सांगायचा झालं तर गोंगारण असणार आहे. परभणी, नांदेड या भागात आहे 29 तारखेचं गोंगारण देखील. नाशिकच्या पूर्व भागामध्ये गोंगारण नाही, पण नाशिकच्या इगतपुरी वगैरे भागामध्ये पाऊस कायम राहणार आहे. मध्यम का होईना, हलका ते मध्यम काही कंडिशन आहे. बऱ्याच गावांना तो कमी असणार आहे. कोकण किनारपट्टी, मुंबईला संततधार पाऊस हा कायम असणार आहे पुढचे 4 ते 5 दिवस. धुळे, नंदुरबार, शहादा परिसरात वातावरण ढगाळलेलं पाहायला मिळेल, पण पाऊस नाही आहे. जळगावला देखील पाऊस नाही, 1-2 ठिकाणी पडला त्याला पाऊस म्हणत नाही आहे. पैठण, गंगापूर या परिसरामध्ये वातावरण बनेल, पण काही ठिकाणी फुटकारा जाईल. उद्याच्या 29 तारखेची कंडिशन आहे. जालन्यातही सेम कंडिशन तशीच आहे. त्यानंतर बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी वातावरण बिघडू शकतं 29 तारखेला. ती गावं फक्त 10 ते 15 असू शकतात, जास्त मोठी कंडिशन नाही आहे. आणि अकोला, अमरावतीच्या काही ठिकाणी गरमीची लेवल चांगली असल्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेचे प्रकार देखील घडू शकतात. हे आजच्या लाईव्हचा हा सारांश होता. पण ज्यांना आवाज क्लिअर येत असेल त्यांनी तो लाईव्ह देखील बघायचा आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद.